राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार देशातील कोट्यवधी कामगारांच्या हितासाठी कामगार कायद्यामध्ये क्रांतिकारी बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकारने नवीन लेबर कोड्सचे अर्थातच श्रम संहितेचे मसुदा नियम जाहीर केले असून त्यावर सर्वसामान्यांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. येत्या 1 एप्रिल 2026 पासून हे नवीन नियम देशभर एकाच वेळी लागू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. परंतु ही बाब कामगार, कष्टकरी कामगार यांच्यासाठी साधक नसून बाधक आहे, असा आरोप करीत कामगार विरोधी 4 श्रम संहिताच्या विरोधात कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या एकजुटीचा परिचय देत गुरुवार रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे देशव्यापी संपाची हाक देत यानिमित्त तीव्र निदर्शने करण्यात आली. तत्पूर्वी इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. कामगार, कष्टकरी बांधव भगिनींच्या एकूण 16 मागण्यांना घेऊन यावेळी प्रचंड नारेबाजी व घोषणाबाजी करत आपल्या न्याय व हक्काच्या मागण्या पूर्ततेसाठी आंदोलकांनी आवाज बुलंद केल्याचे चित्र यावेळी दिसून आले. कॉर्पोरेट मालकांच्या हिताचे व कामगार कर्मचारी यांना गुलामीत टाकणारे 4 श्रम संहिता रद्द करा. जनतेच्या लोकशाही अधिकारावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय मागण्यांसाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारा महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा मागे घ्या. बारमाही कायमस्वरूपी कामाच्या ठिकाणी कंत्राटीकरण बंद करा. सर्व कामगारांना 26,000 रुपये किमान वेतन व 10,000 रुपये पेन्शन लागू करा. अंगणवाडी, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कामगार, योजना कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, कंत्राटी डॉक्टर्स, नर्सेस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. भारतीय श्रम संमेलनाची शिफारस अंमलात आणा व सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार ग्रॅज्युएटी लागू करा. अशा एकूण अन्य 16 मागण्यांना घेऊन यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व संयुक्त किसान मोर्चांच्या वतीने पंतप्रधान यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले. करण्यासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी या मोर्चामध्ये संपले आहेत. ही गाडीच्या पाठीमागे सर्वांनी बसून जावे. या मोर्चामध्ये जे सामील झाले कर्मचारी त्यांना सर्व कर्मचाऱ्यांनी बसून जाईल करावा. आपल्या मोर्चा आपल्या आता मागणी कार्यालयावर पोहोचलेला आहे. या ठिकाणी बसून वागणार नाही आता रस्त्यावरती चलार. घरात बसून वागणार नाही आता रस्त्यावरती चलार. रद्द करा. मोदी सरकारचा आवडीची व्यापार करा, रद्द करा. मोदी सरकारने केलेल्या सरकारचा व्यापार करा, रद्द करा. मोदी सरकारने केलेल्या अभिवृद्धी श्रमचा व्यापार करा, रद्द करा. जाती पापीच्या बेड्या सोडून समान कष्ट के काम कराल ना. आपण कुठे कम करा, आपण तर बाया म्हणतात ना, ज्याची जी राणी आहे आपण काहीच कुठे कमी नाही आहे. पण आम्हाला योग्य मोबाईल 5G मोबाईल द्या, आम्हाला चांगला रिचार्ज द्या, ज्या ठिकाणी नेटवर्क आहे तोच आम्हाला सिम कार्ड द्या.
तुमची दैनंदिन अवस्था बेकार झाली आहे का तुमचं सिम कार्ड बंद केलं? बरोबर आहे, सगळ्यांनी सिम कार्ड बंद केलं. आता तुम्ही मोबाईलवर काम कसं करताल? मग मला एक म्हणायचं आहे, या ठिकाणी आपल्या सेविका आणि मदतीचं सगळ्यांना म्हणायचं आहे, तुम्ही बिचारा हे 5G वर इथं जा भीक मागा, तिथं जा भीक मागा, तिथं जा भीक मागा, तिथं जा भीक मागा. मला सांगा, सुपरवायझर अधिकारी दबाव आणतात, मला मान्य दबाव आणतात, दबाव आणल्यावर आपण त्याचे बळी भरतो, बळी पडल्यानंतरही आपण काम करतो. पण त्या मला सांगा, सगळ्या सेविकांना सगळं जमेल का? सगळ्या सेवकांना ते जमेल का? एक दोन ठीक आहे, पण ज्यांच्याकडे 5G मोबाईल नाही आहे, आता माझं उदाहरण सांगते, मातृत्व वंदनाचं एक फेक झालं नाही. सुपरवायझरचा फोन, तुम्ही 5G मोबाईल घ्या आणि फेस कॅप्चर करा, मला सांगू नका. मी माझं करत नाही का? कुठून करणार काम? लेखी द्या आम्हाला, आम्ही नाही करणार. जोपर्यंत तुम्ही दंगत राहणार नाही, प्रति उत्तर तुम्ही द्याल नाही आणि सरकारला तुम्ही झुकवाल, तेव्हाच काही होईल. नसल अज्ञता होणार नाही. आणि आपल्या बाया इथून ऐकलं, नडी घुंकरे होणारे. आज हा आपला देशव्यापी संप आहे. हा संप केंद्रीय अप्पा कामगार संघटना आहे, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने आहे. आपल्या अमरावतीमध्ये संयुक्त कामगार कर्मचारी समन्वय कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे आणि सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वयकाचे आज या नेतृत्व या समितीचा आम्ही निमंत्रक आहे. DS पवार, सुभाषजी पांडे कांबळे आहे, त्याच्यानंतर डॉक्टर चंदूभाऊ. तर आमच्या मला सर्वात महत्त्वाचे आहे, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ज्या कामं आहेत त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे का 4 श्रमसंहिता रद्द करा. कारण ह्या 4 श्रमसंहिता ह्या कर्मचाऱ्यांसाठी घातक आहे. या अगोदर 29 कायदे होते, परंतु ते कायदे मोडून काढून फक्त 4 त्या 4 संहिता कामामध्ये कसं आहे की कर्मचाऱ्यांना आपलं स्वातंत्र्य नाही, बोलण्याचा अधिकार नाही, संप करण्याचा अधिकार नाही, शासनाच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही. या महत्वासाठी आपण तो कायदा रद्द करणार. यासाठी देशातील 30 कोटी कर्मचारी आज संपात आहेत. दुसरी गोष्ट, जनसुरक्षा कायदा सुद्धा रद्द करा. तिसरी बाब, सर्वांना पेन्शन मिळालंच पाहिजे. PF कायदा हा संसदेत मंजूर केला आहे, तो रद्द झाल्याशिवाय का जुनी पेन्शन लागू होत नाही. कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा, खाजगीकरण रद्द करा. या अशा शेतकरी शेतकऱ्यांना कामगारांना त्यांचा न्याय द्या, जे किमान वेतन 26,000 द्या. या अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या संप करत आहोत. महाराष्ट्रात सुद्धा 17 लाख कर्मचारी या संपाला पाठिंबा देत आहे. शासनानं आम्ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा कायदे जे आहेत 3 कायदे रद्द करायला पाहिजे. PF कायदा रद्द करायला पाहिजे आणि जी आता मनरेगाची जी आता कायदा केला आहे तो सुद्धा रद्द केला आहे. कामगार विरोधी हे शासन आहे, भांडवल धार्जिण्या जे हे निर्णय घेत आहे. म्हणून हा कर्मचाऱ्यांचा आक्रोश आहे आणि या आक्रोशामुळे आज आपण सर्व देशातील कर्मचारी संपावर उतरले आहे. बँक संयुक्त किसान मोर्चा आहे, किसान मोर्चा सुद्धा आहे, पूर्ण झाला नाही, मागण्या सुद्धा आणि त्यानंतर रिक्त पदं भरा. त्यानंतर तुम्हाला बाकीचे कर्मचारी आहेत, EPS मध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन लवकरा, किमान वेतन 26,000 करा. अंगणवाडी सेविका आहे, बालवाडी सेविका आहे, शालेय पोषण आहार आहे, आशा वर्कर्स आहेत, यांना